Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट मिळावं यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. त्यानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करत असल्याचा GR काढलाय. त्यानंतर आता वेगवेगळ्या मागण्या पुढे येत आहेत. आता बंजारा समाज आक्रमक झाला असून हैदराबाद गॅझेटप्रमाणे ST मधून आरक्षण देण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात येते. बंजारा समाजाचा समावेश हैदराबाद गॅझेटमध्ये ST मध्ये म्हणजे आदिवासी यांच्यामध्ये करण्यात आलेला आहे. याच अनुषंगाने त्यांनी ही मागणी केलेली आहे. यासाठी बंजारा समाजाकडून बीडमध्ये मोर्चा देखील काढण्यात आला होता. बंजारा समाजाच्या मोर्चाला आमदार धनंजय मुंडे यांनी पाठिंबा दिला होता. यावेळी भाषण करताना बंजारा आणि वंजारी एकच असल्याचं मुंडे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण झाला होता. या वादानंतर आता मुंडेंनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय. आज या बंजारा समाजाला तेलंगणात ST आहे, राजस्थानात ST आहे. कालकुटे साहेब आम्ही सुद्धा STच आहे तिकडं. बंजारो वेगळंच आहे का? माझा कर्नाटकमध्ये, राजस्थानमध्ये आणि इतर अनेक राज्यांमध्ये या गोरमाटी समाजाला STचं आरक्षण असेल तर महाराष्ट्र सरकार सुद्धा या बाबतीत विचार करेल. आणि हा विचार करायला मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या सोबत आहे. हा माझा व्यक्तिगत लढा. काय विरोध करावा हे माझ्या हातात नाहीये. मुद्दा हा आहे की स्थानिक पातळीवरती आम्ही कशा पद्धतीने राहतो आणि आम्ही बोलताना वागताना बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी आहे, बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण आम्ही बोलताना आजपासून नाही तर स्वर्गीय मुंडे साहेबांपासून या बंजारा समाजाने स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम केलेलं आहे. आणि त्या परिस्थितीत मी ते बोललेलो आहे. त्या बोलण्याचा कुणी काय अर्थ घ्यावा आणि अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे सुद्धा कोण होते हे सुद्धा आता सोशल मीडियावरती बऱ्यापैकी बाहेर आलेलं आहे. त्यामुळे लक्षात घ्या की कुठेतरी एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागावं आणि तो कार्यक्रम म्हणजे एकीकडे चांगला कार्यक्रम तुम्हाला दाखवता येत नाही माध्यमांना, काहीतरी झालं पाहिजे ना, त्याच्याशिवाय तुमचा TRP वाढत नाही. तर असे जी काही आहेत विघ्न संतोषी लोक ते त्यांच्या पद्धतीने करतात. आता इथंही बऱ्याच बंजारा समाजाचे लोक, त्यांना जर विचारलं तर आम्ही म्हणताना वंजारा एक अशा संबंधित विषय आहे, कारण आम्ही भटके आहोत. साधारणतः